हाय यूट्यूब फॅमिली. तुम्हाला अशीच जर सुंदर पाटाची डिझाईन रांगोळी जर तयार करायची असेल तर ती मी कशी तयार केले ती तुम्हाला इथं मी आज थोडक्यात दाखवणार आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल दाखवताना, कारण मोठी रांगोळी आहे. त्यासाठी मी कशी मार्किंग केलेली आहे ती मी इथे थोडक्यात दाखवायचा प्रयत्न केला आहे. पाटाचं मार्किंग करण्यासाठी मी इथे 20 इंच आडव्यामध्ये आणि उभं 10 इंचामध्ये घेतलेलं आहे. त्यासाठी मी पुढे ही जी रांगोळीला डिझाईन तयार केली ती कशा पद्धतीत केली ती पण सांगणार आहे. इथे मी आपली फुल अशी रांगोळी असते 12 इंचाची, त्याचं हाफ करून घेतलं आहे आणि ती अशा पद्धतीने आडवी करून मध्यभागी ठेवून, हा सेंटर आहे त्या सेंटरवरती ह्याचा पॉईंट ठेवून मार्किंग करून घेतले कार्बन पेपरच्या साह्याने. परत तुम्हाला पुढे पण बाजूला दोन साईडला दोन पण अशाच पद्धतीत तुम्ही मार्किंग करून घ्या. आणि नंतर पानांचा शेप पण तयार करण्यासाठी मी पानांचा आकार असा कट करून तो पानांचा शेप पण इथे मार्किंगच्या पद्धतीत जेवढी पानं बसतील तेवढे मार्किंग करून घेतलेलं आहे. मी दाखवते त्याप्रमाणे जर तुम्ही पाटाची रांगोळी तयार कराल तर फार सोप्या पद्धतीत तुमची पाटाची रांगोळी तयार होईल. पाटाची रांगोळी ही फार सुंदर दिसते पाटाभोवती. तुम्ही कुठल्याही सणांमध्ये जर तुम्ही घट मांडत असाल किंवा दिवाळीमध्ये जर तुम्हाला पाटाभोवती जर तुम्हाला रांगोळी जर काढायची असेल, ठेवायची असेल तर ह्याचा यूज करू शकता. भरपूर पद्धतीत तुम्ही पाटाच्या रांगोळीचा यूज करू शकता. मल्टिपल युजेस असतात ह्याचे. त्यासाठी पाटाची रांगोळी खूप सुंदर आहे आणि ही दाखवलेली पद्धत पण खूप छान आहे. त्या पद्धतीत जर तुम्ही तयार कराल तर तुम्हाला फार वेळ लागणार नाही, झटपट अशी तुमची पाटाची रांगोळी तयार होईल. त्यासाठी मी पुढे दाखवलेलं आहे त्याप्रमाणे मार्किंग करून घ्या. माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओ खाली कमेंट्स करत जा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढे मी तुम्हाला तोरणाचे सुंदर डिझाईन असं घेऊन येणार आहे, तुमच्यासाठी शेअर करणार आहे तो व्हिडिओ. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, येणारे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.